जय सच्चिदानंद. पूज्यश्री, हं. माझा पहिला प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्तीमध्येच मी शुद्धात्मा बघतो, त्यामुळे फाईल नंबर 1ला खूपच शांती मिळते. तर हे 5 आज्ञांमध्येच येतं हो, का? खूपच चांगली गोष्ट आहे. सगळ्यात उच्च आज्ञा आहेत पहिल्या 2 आज्ञा या. 2 आज्ञा खूप उच्च आहेत. सगळ्यांना शुद्धात्मा स्वरूपात पहा आणि सुरुवात घरापासून करा. नाही, ते तर मी ते तर करतोच. घरातलेच फाईल नाही नंबर 2, दिसत. 3, 4 सर्वांना. हां, ते बरोबर आहे. एक तर आहोतच आपण शुद्धात्मा, आता 2लाही पाहायचं. ओके. आणि रिलेटिव्ह पॉइंटमध्ये मी दत्त आहे, हे कोण म्हणतं? तोच. आधी मी दत्तात्रय मानणारा होतो, त्याला आता ज्ञान मिळालं. आधी अज्ञानतेने म्हणायचा मी दत्तात्रय आहे. आता त्याला जागृती मिळाली. मी आहे, स्वतःच बोलतोय. मी म्हणजे शुद्धात्मा म्हणतो नाही, का? नाही. हां, तोच शुद्धात्मा. म्हणजे काय आधी अज्ञानता होती स्वतःला. तर मीच आहे मानायचं, मी दत्तात्रय. नंतर स्वतःला ज्ञान मिळालं, की ओ दत्तात्रय स्वरूप शरीराचं नाव आहे, मी नाही. मी शुद्धात्मा आहे. म्हणजे स्वतः आता शुद्धात्म्यात पुन्हा विराजमान आला आहे. आहे. ज्ञानाची दृष्टी लाभल्यावर आता पुन्हा शुद्धात्मा आहे. मूळ आत्मा तर आपल्या जागी आहेच आहे. हा मध्येच अहंकार उभा राहिला होता अज्ञानतेने. आता पुन्हा त्याला दृष्टी लाभली. आता पुन्हा शुद्धात्म्याच्या स्थानात येईल आणि विलय होईल. म्हणजे मी बरोबर ट्रॅकवर आहे ना? योग्य ट्रॅकवर आहे ना? हो, 5 बरोबर आज्ञा. आहे. सुनीता श्रीरामपूर. प्रतिष्ठित आत्म्याकडे आपण माफी मागायची का शुद्धात्म्याकडे मागायची? अंतरंगातील शुद्धात्म्याकडे मागायची आहे. पण कशी? तर हे शुद्धात्मा भगवान, या चंदूला अशा प्रकारे दुःख दिलं गेलं, मनापासून क्षमा मागते, मला क्षमा करा. अशी चूक न करण्याची शक्ती द्या. कारण मूळ मालक तर शुद्धात्मा आहे, त्यांच्याकडेच. त्याच्याकडेच आपण बघतही नव्हतो. त्या चंदूलाच शिव्या दिल्या किंवा वाईट शब्द बोललो. चंदूला क्रोधाने दुःख दिलं. हां, पण चंदू तो तर स्वतः त्याच्या रॉंग बिलीफमध्ये अडकलाय, मी चंदू आहे, पण स्वतः आत्माच आहे. बरं. म्हणून आपण त्यालाच फोन करायचा की हा चंदू स्वरूप रिलेटिव्ह आपला आहे, त्यानं दुःख दिलं गेलं म्हणून क्षमा मागते, आम्हाला क्षमा करा. बरं. समजा खिडकीची काच आहे ती फुटली खेळता खेळता मुलांकडून, हं. तर खिडकीची माफी मागायची का नोकराकडे माफी मागायची का त्या शेठकडे माफी मागायची म्हणजे ते पूर्ण होईल? शेठकडेच जायचं, साहेब तुमच्या घराच्या खिडकीची काच आमच्या खेळामुळे फुटली, आम्ही माफी मागतो, जा जा हं. जा, नंतर प्रेमाने खेळा. लक्षात ठेवा. बस. नोकरालाही बोलायची गरज नाही आणि बरं. खिडकीची माफी मागायची गरज नाही. हां, शेठकडे जायचं. हां. आणि शुद्धात्मा भगवंतांकडे माफी मागायची. आणि पूज्यश्री फाईल नंबर 4 बरोबर कायम म्हणजे काही दिवस चांगले जातात आणि काही दिवस खूप कटकटी होतात जबरदस्त. मग त्यासाठी मी त्याच्यातल्या शुद्धात्म्याची माफी मागायला हवी का? हां, बरोबर आहे. मागायची. ठीक आहे. ॲडजस्टमेंट करायची. समाधानपूर्वक सोल्युशन काढायचं. जय सच्चिदानंद. आणि अंतरंगात भाव ठेवायचे. समभावाने फाईलचा निकाल करायचा आहे. शुद्धात्म्याकडे प्रार्थना करायची, शक्ती मागायची, समभाव ठेवायचा. जय सच्चिदानंद. हां, बोला. अनंत लकडवारू. बोला. चिकट फाईल्स बाबत काय करायचं? करायचं काहीच नाही. आपण गुंता वाढवलाय. त्यांचा दोष नाहीये. आपण राग, द्वेष, मोह जास्त केले. चिकट फाईल झाले आहेत. त्यांचा दोष नाही. आपलीच आवरणं जास्त आहेत. म्हणून आपल्याला त्यांच्याप्रती जास्त रागद्वेष वाटतो. म्हणून आता आपण आपलेच रागद्वेष धुवून टाकू बघा. आम्ही तर पूर्णपणे धुवून टाकले, तरी पण ते जसेच्या तसेच आहेत, हां, म्हणजे दिसतायत. याचा अर्थ की अ, काही थोडे-थोडे पेंटिंग राहिलंय ते पुन्हा धुवायचंय. बरं. हां, हां. काही हरकत नाही. शुद्धात्मा बघा हां, आणि हां. रोज अर्धा तास 15 मिनिटं बसून माफी मागायची. ठीक आहे. जय हं. सच्चिदानंद. अनंत. कविता जाधव, सातारा. हां, बोला. हां, मला हे विचारायचा प्रश्न होता, की ज्ञान घेतल्यानंतर मनाचे ऐकायचे का बुद्धीचे ऐकायला हवे? नाही, नाही. प्रज्ञेचं ऐकायला हवं. अ, प्रज्ञा, मदर प्रज्ञा. प्रज्ञा. मिसेस हां, बुद्धीचं नाही ऐकायचं. हां, ती मिसेस बुद्धी, मिस्टर इगो हे हां, दोघंही संसारात खेचतात हां. कधी-कधी आणि म्हणजे प्रज्ञेचं ऐकायचं. हां, प्रज्ञा मोक्षाला घेऊन जाईल. हां. म्हणजे डिसिजन घेताना गोंधळून जायला होतं ना म्हणून. ते डिसिजन सांसारिक बुद्धीमुळे आहे. हां, हां. हां, म्हणजे ज्वेलरीचा बिझनेस करते तेव्हा रिंग वगैरे विकते ना, तेव्हा रुपयाची रिंग 10ला विकते. तेव्हा त्यात काही चूक तर नाही ना होत? ते म्हणजे ज्याला परवडेल ना तो घेईल, नाही परवडणार तो नाही घेणार. हां. नाही असे जास्त झाले, रेट नाही, नाही, नाही. जास्त तसं झाला. बरोबर आहे. नाही नाही, कधी-कधी नाही. असं तो होतं हिशोब ना म्हणून. ठेवायचा. लोक केवढ्याला विकतात ते पाहायचं. हां. बाहेरचे लोक केवढ्याला विकतात. अ, बाकीचेही नाही, नाही. विकतात. बाहेरचे लोक जे आहेत ना दुकानवाले किंवा चेक करायचं याचे किती पैसे लोक घेतात. त्याप्रमाणे आपण घ्यायचे. हां, त्यापेक्षा थोडे 5-25% कमी ठेवायचे. हां, म्हणजे जास्त विक्री होईल तुमची. हां. ठीक आहे. जय हां, सच्चिदानंद. घ्यायचे तेवढे.
जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. कृष्णराव देशमुख. हं. तीर्थ म्हणजे काय आणि तीर्थंकर ह्याच्याबद्दल माहिती हवी होती. तीर्थंकर म्हणजे ज्यानं आत्मज्ञान झालंय, आत्मज्ञान ज्यानं झालंय आणि केवल ज्ञानापर्यंत पोहोचले. आणि पूर्वजन्मात त्यांची अशी भावना होती की सगळ्या जगाचं कल्याण करावं. त्यांचे तीर्थंकर असंच गोत्र बांधलं आणि मग एक जन्मानंतर दुसऱ्या जन्मात तीर्थंकर गोत्राचं फळ मिळतं. जन्मापासूनच त्यांना 3 प्रकारचं ज्ञान आहे: मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान. आणि खूप हजारो देवी देवता त्यांच्या जन्मापासून त्यांच्या सेवेत रुजू असतात. इंद्र, महेंद्र अगदी मोठे मोठे आणि जबरदस्त त्यांच्या कर्मांचा हिशोब आहे. दिव्य कर्म आहे बघा. नवी कर्म बांधत नाहीत. जुन्या कर्मफळाच्या आधारे जीवन त्यांचं पूर्णत्वास जातं. नंतर त्यांचा हिशोब पूर्ण करत करत दीक्षेचा उदय होतो. तेव्हा देवता त्यांना सांगतात की महोदय तुमची वेळ झाली, आता दीक्षा घ्या. मग स्वयं दीक्षा घेतात. कोणत्याही गुरुच्या अधीन राहावंच लागत नाही. दीक्षा घेताना मनोमनी ज्ञान होतं त्यांना आणि नंतर पुढे थोड्या काळानंतर त्यांना केवल ज्ञान होतं. केवल ज्ञान झाल्यावर देशना देतात. सगळ्यांशी सत्संगाविषयी बोलतात देशना. आणि त्यांच्या नुसत्या उपस्थितीने लोकांच्या हृदयाचं परिवर्तन होतं. ते शरण भगवंतांच्या शरणी जाऊन दीक्षा घ्यायचे आणि मोक्षमार्गावर मग पुढे जायचे आणि मोक्षगती मिळवायचे. म्हणजे असे हे तीर्थंकर भगवान त्यांच्या कृपेमुळेच मोक्ष होऊ शकतो, केवल ज्ञान होऊ शकतं. म्हणजे त्यांचं पद जिथे पडतील तिथे तीर्थभूमी व्हायची. म्हणून तीर्थ म्हटलं गेलं. म्हणजे त्यांच्या पदस्पर्शामुळेच भूमीचं तीर्थस्थान व्हायचं म्हणजे तीर्थंकर भगवान. तीर्थ म्हणजे पवित्र भूमी, नाही का. या शिर्डीला तीर्थभूमी म्हणतात. म्हणजे इथे येताच लोकांना सद्बुद्धी येते, शुभ विचार येतात. दर्शन घेऊया, शुभ भावना करूया, पुण्य करूया आणि उच्च गतीला जाऊया. म्हणजे तीर्थ भगवान म्हणजे केवलज्ञानी परमात्मा. त्यांच्या कृपेनेच हजारो लोक आत्मज्ञानाच्या मार्गावर येतात, मोक्ष प्राप्त करून घेतात. ठीक आहे. जय सच्चिदानंद. त्या महावीर भगवानांना तीर्थंकर म्हणतात. पार्श्वनाथ भगवान 24 तीर्थंकर आपले होऊन गेले. आता इथे तीर्थंकर कोणीच नाही आहे. दुसऱ्या क्षेत्रात आहेत, महाविद्या क्षेत्रात. तिथे सिमंदर स्वामी भगवान. आता आपण ही भावना ठेवायची की त्यांच्या शरणी पोचायचं आहे, तिथून मोक्ष मिळेल आपल्याला. सुनीता धनकर. बोला. आप्तवाणी 2 मध्ये अभ्युदय आणि अनुषंगिक भावपूजा याचा अर्थ काय आहे? आता संसारात उच्चस्थानी आलात अभ्युदय म्हटलं जातं आणि अनुषंगिक म्हणजे मोक्षफळ. संसारातून सुटकावून मोक्षगती मिळेल त्याला अनुषंगिक फळ मिळेल म्हणतील. आणि भावपूजा द्रव्यपूजा म्हणजे कुंकू असेल किंवा अक्षता असतील, तांदूळ, अशा सगळ्या साधनांनी आपण पूजा करतो, क्रिया करून. त्याला द्रव्यपूजा म्हटलं जातं. काहीही नसेल तरी भावपूर्णपणे शुद्धात्म्याला नमस्कार करा. मी शुद्धात्मा आहे, ज्ञानात राहायचं आहे, म्हणजे त्या ज्ञानात राहून समोरच्यातील भगवंताला नमस्कार केला, पूजा केली तर ती भावपूजा. त्या भावपूजेचं फळ संसारात अभ्युदयही होतो आणि मोक्षमार्गात प्रगतीही होते. आणि दुसरा प्रश्न आहे, ज्ञानीपुरुषाची लेशाचे दर्शन म्हणजे? लेशा म्हणजे तेजो वलय ज्याला म्हणतात, ज्याला तेजाच्या प्रकाशाचं वलय. तेजो वलय म्हणजे जसं परिणिती आहे, वाईट भाव झाले, द्वेषभाव, रौद्र ध्यान, तिरस्कार करतात, तेव्हा कपोत लेशा होते, निळी किंवा काळी लेशा होते, ब्लू नील लेशा म्हटलं जातं. आणि शुभभाव असेल तर किंवा आत्मज्ञान झालं तर पित्तलेशा, धवललेशा. आणि दादाजींची पद्मलेशा म्हटली जायची. ज्ञानाची जबरदस्त उच्च दशेत पद्मलेशा. सिमंदर स्वामींची धवललेशा म्हणजे शुक्ललेशा म्हटली जाते. आणि संसारात कपोतलेशा असते, नीललेशा असते, कृष्णलेशा असते. कधी चोरी केली, पकडला गेला, घाबरला की त्याला म्हणतात बघ तोंड कसं काळं पडलं. ते काळं नसतं, लेशा काळी होते. कृष्णलेशा म्हटली जाते वाईट काम केल्यामुळे. असं हे सगळं आहे. आणि तिसरे, 1 तास दादांजवळ बसण्याचे मूल्य किती आहे? किती ही तर असते? फारच मोठी आहे. जरी हे ज्ञान नसलं आणि अशा भक्तीत आलात, पूज्य भावनेने दर्शन केलं तरी खूप मोठं पुण्य बांधलं जातं, उच्च देवगती मिळते. आणि ज्ञान घेतल्यावर तर खूपच मोठं आहे. अशा या प्रत्यक्ष सत्संगाचे खूपच मूल्य आहे.
खूप सारी आवरणं तुटतात. ज्ञानाच्या कितीतरी आत्मज्ञानातल्या बऱ्याच श्रेण्या आपण चढतो. म्हणजे याची किंमतच खूप आहे. प्रत्यक्ष सत्संगात मोक्षाचा निश्चय, ध्येय पक्कं होत राहतं. आणि फाईल्समधून लवकरात लवकर मुक्त होण्याचा मार्ग कोणता आहे? 5 आज्ञांमध्ये राहा, शुद्धात्म्यात राहा आणि कोणाचाही अभाव तिरस्कार करू नका. ही फाईल सुटावी, मरोज सुटावेत. नाही, रागद्वेष करायचा नाही. समभाव ठेवायचा. आपला हिशोब पूर्ण होईल तेव्हा आपोआप सुटका होईल. आपण कोणाबरोबर रागद्वेष करायचाच नाही. समभावाने एक एक फाईलचा निपटारा करायचा. पूज्यश्री, माझ्या आईवडिलांविषयी मला फार राग वाटतो, पण हां, पण ते मला तिथून लवकरात लवकर नाही, सुटका हवी आहे. नाही, मग नाही. काय करू? बघा, प्रतिक्रमण करायचं रागद्वेषाचं. अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा पूर्ण झाली, पूर्ण होऊ शकली नाही तर दुःख नाही वाटून घ्यायचं. द्वेष नाही करायचा. नाही शुद्धात्मा बघा पूज्यश्री, आणि फाईल समजा. हा त्यांचा विचार रोज मनात येतो. हां, मग प्रार्थना करा त्यांच्यासाठी. हं. तुमचा मोह जास्त आहे म्हणून प्रार्थना आहे ना, शांती लाभो, सुखी होत, आत्म्याचं ज्ञान मिळावं, मोक्षातील अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करा. जय हं? सच्चिदानंद. बोला. पूज्यश्री जय सच्चिदानंद. मागच्या वेळी सत्संगात मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारला होता. काय नाव आहे तुमचं? अरुण सोहेल. मी आपल्याला विचारलं होतं की मला एका व्यक्तीविषयी फारच तिरस्कार वाटतो. हं. खरं तर त्याच्याशी कोणतंच शत्रुत्व नाहीये. तो माझ्याशी कधीच वाईट वर्तनही करत नाही, पण तरी तिरस्काराची भावना आहे. आपण सांगितलं होतं की काही हरकत नाही, काहीतरी चुकीचा अभिप्राय असेल, तुम्ही प्रतिक्रमण करा, भावना निघून जाईल. आणि काही दिवसानंतर असं लक्षात आलं की खरोखरच ती तिरस्काराची भावना पूर्णपणे निघून गेली आहे. मला त्या माणसाचा अजिबात तिरस्कार आता वाटत नाही असं लक्षात आलं. शिवाय आता मला त्याची आठवणही नाही होत. आणि आणि दुसरं आता काय झालं की दुसऱ्या एका व्यक्तीविषयी तिरस्काराची भावना उत्पन्न झाली आहे. आता प्रत्येक व्यक्तीविषयीच्या तिरस्काराच्या भावनेसाठी वेगवेगळे प्रतिक्रमण करावं लागणार हो, का? वेगवेगळं. आणि तिरस्कार वाटायचं मूळ कारण बघा काय आहे. हां, आपल्या स्वतःलाच वाटतं आहे की मी मोठा ग्रेट आहे, मी उच्च आहे, हां. इतरांना नीच मानतोय. काही आग्रह आहे का तुमचा की एवढंच व्हायला हवं, असंच व्हायला हवं? हं, आणि त्यांचा व्यवहार जर पटत नसेल तर अभाव तिरस्कार वाटतो. हं, हं, आपली पण काही कारणं आहेत. हं, आपल्या पिवळ्या चष्म्यामुळेच पांढरी गोष्टही पिवळी दिसेल. हं, हं, तो शुद्धात्मा असूनही तो नाही दिसत आणि तिरस्कार भावना वाटते. हं, हं, म्हणजे ह्याचा अर्थ आपण अहंकाराच्या घोड्यावर बसलोय हं, आणि अहंकारी दृष्टीनेच लोकांकडे पाहतोय. हं, हं. त्यामुळे द्वेष वाटत राहील. चेक करा कुठे चूक झाली आहे आपली. आता दुसऱ्याचंही प्रतिक्रमण चालू करा बरं. आणि जागृती ठेवून सामायिकमध्ये चेक करा. आपला अहंकार खूपच मोठा आहे. हां, हां. काहीतरी मनमानी करायची, काहीतरी वैशिष्ट्य आहे. बरं. आपण स्वतःला अगदी खूप मोठा दुनियेतला बादशाह मानून बसतो. काय होत आहे काय ते चेक करा, फाइंड आउट करा. बरं पूज्यश्री, हे तिरस्काराच्या भावनेच्या बाबत झालं. हीच गोष्ट आकर्षणाच्या भावनेबाबतही असंच करायचं का? हो, कोणती भावना? आकर्षण. आकर्षण, तो मोह. त्याचं काय आहे तर अहंकार दुःखी आहे. हं, अहंकाराच्या घोड्यावर स्वतःच बसलाय, मानाच्या घोड्यावर हां. मी कोणीतरी आहे हं, म्हणून त्याला दुःख होत आहे, हं, शांती हं. नाहीये म्हणून लोकांचा द्वेष करतोय, हं. अभाव तिरस्कार. आणि तोच अहंकार दुःखी हं, आकर्षण मोहामुळे सुख हं. उपभोगतो, कारण त्याला शांतता नाहीये. हं, त्याला मान तर मिळतच नाहीये, कारण लोकांकडे एवढ्या वाईट नजरेने बघतो, द्वेष तिरस्काराने. कोणी त्याला रिस्पेक्ट दिला नाही तर त्याला मान नाही मिळत, हं, म्हणून दुःखी होतो. तेव्हा सुख कुठून घेईल हं. तर पंचेंद्रियातून सुख मिळवतो, विषय विकारातून. हं, म्हणजे असा हा द्वेष आणि इथे प्रेम हं. असा एक त्रिकोण तयार होतो. हं, हं. आपल्याला सुटायचं असेल तर द्वेषातून प्रथम बाहेर पडा. बरं. द्वेष समाप्त होईल तेव्हा मग प्रेमाची तेवढी गरज नाही भासणार, सुखाची, कारण आपल्या अंतरंगातलं हां. सुख सुरू होईल. म्हणून ही अच्छा, अच्छा, जागृती अच्छा. ठेवायची की कुठेही हां. बायकोचाही द्वेष वाटत असेल, हं, तिच्याबद्दल प्रेम वाटत असेल, हं, हं. मोह वाटत असेल, बरं. हळूहळू द्वेष नष्ट करा. हां, प्रेमही आपोआप हळूहळू मग नष्ट होत जाईल. बरं. बायकोलाही नवऱ्याचा द्वेष वाटतो, हं, तू असाच आहेस, तिरस्कार करते, हं, त्याने काही अपेक्षा ठेवल्या तर भांडण करते. हं. मग द्वेषामुळेही त्यांचा मोह वाढतो पुन्हा. बरं. म्हणून द्वेष समाप्त करायचा. हां. हा, अपेक्षा ठेवली तुम्ही, 2-4 शब्द वाईट बोललात, काही अपेक्षा ठेवली, काही मागणी केली, हा ऍडजस्ट होते बायको. पण जर द्वेष नाही केलात तर समोरच्याची माया हळूहळू कमी व्हायला लागते. बरं, बरं, तरी बरं. दोघांमध्ये प्रेम वाढतं नंतर. बरं. हा, खूपच मोठा सिद्धांत दादाजींनी खुला केला. हं, हं. म्हणजे द्वेष, वितद्वेष हं. नष्ट व्हावेत. वितद्वेषी झाले, वितरागीनंतर वेगाने होत जातील वितरागता. जय सच्चिदानंद. खामगाव
केम सुधांशे, आपल्या चरणी हा. कोटी कोटी प्रणाम. बोला. माझा प्रश्न असा आहे की पझल सॉल्व केलं म्हणजे की साऱ्या ब्रह्मांडावर बसलोय याचा अर्थ काय? हे पझल सॉल्व झालं म्हणजे वर्ल्ड इज अ पझल इटसेल्फ. कडुबांनी सगळं बिघडवलं तर तुम्हाला काही होईल? अरे मी सगळं चांगलं करतो पण हा मला का बोलतोय? म्हणजे हे कोणी म्हटलं कडुबांनी बिघडवलं तर आपल्याला भोगवटा येतो, डिप्रेशन येतं किंवा मग राग येतो. पण मी तो कडुबा नाहीच आहे, दुसरं कोणीतरी आहे त्याविषयी चाललंय तर तुम्हाला दुःख होईल? नाही. हां, म्हणजे इथे मी कडुबा मानलत म्हणूनच हे कोडं पडलंय. म्हणजे सगळ्यात मोठं पझल हेच आहे. इतर साऱ्या दुनियेचा प्रॉब्लेम नाहीये. मी कडुबा मानलं, तिथूनच सगळी पझल संसारातली निर्माण झाली. म्हणून दादाजींनी ज्ञान दिलंय की कडुबा रिलेटिव्हमध्ये, रिअलमध्ये मी शुद्ध आत्मा आहे. हे वेगळेपण एकदा का झालं, की मग सगळी पझल सॉल्व्ह होते. पझल सॉल्व्ह झालं, आता कडुबा फाईल 1 आहे. फाईलपासून आपण मुक्त झालो तर सगळ्या ब्रह्मांडात वरती असू. आता कडुबांचं रिलेशन आहे बायकोबरोबर, मुलांबरोबर, बापाबरोबर, सासऱ्याबरोबर, जावयाबरोबर. सगळी नाती कडुबाची आहेत, माझी नाहीत. मी तर शुद्ध आत्मा आहे. आपण शुद्ध आत्मा म्हणजे आता प्रचिती ठसले. हळूहळू ज्या चुका झाल्या होत्या पूर्वभावात, त्या सगळ्या अज्ञानातून ज्या चुका, क्रोध, मोह, मान झाला होता, लोभ तो धुवून टाकायचा. मग साऱ्या ब्रह्मांडांचे मालक, पूर्णदशा, मोक्ष. केवळ ज्ञान झालं, मोक्षासाठी रेडी झालात. समजलं का आता हे? धन्यवाद पूज्यश्री. पूज्यश्री कोटी कोटी प्रणाम. चंद्रकांत पुण्याहून आलोय. हं. माझा प्रश्न असा आहे की प्रभू रामचंद्रजी आणि महावीर भगवान खूपच शुद्धात्मे होते. तरीही त्यांच्या जीवनचरित्रात आपल्याला अनेक संकट, दुःखद घटना दिसतात. मग हा कशाचा परिणाम आहे म्हणायचा? स्वतःच्याच कर्मांचं फळ आहे. पूर्वी हे जेवढे काही भगवान होऊन गेले, मनुष्यातून भगवान झाले. आपल्यासारखेच होते आधी. हां. राग, द्वेष, अज्ञान, मोह सगळं होतं. त्यावेळी कर्म बांधली होती. त्यांना ज्ञानी भेटले, कोणी गुरु भेटले, असं आत्मज्ञान मिळालं. हां. आणि नंतर भावना केली जगत कल्याणाची, तेव्हा हे पुढे जाऊन तीर्थंकर बनले. बरं. म्हणजे असेच सामान्य जीवन त्यांचंही होतं, पण जी कर्म बांधली होती त्याचं फळ या जन्मात आलं की अंतरंगातून भगवान झाले स्वतः. आत्मज्ञानाची श्रेणी चढून भगवंत पदापर्यंत पोचले. पण देहामुळे तर कर्माचं फळ आलं. भोगावं लागलं सगळं. म्हणून पूज्यश्री मग आता नवी बांधली नाही, जुनी भोगून संपवली, नवी बांधली नाहीत, मग मोक्षाला जाऊ शकले. पण पूज्यश्री आता ते ज्या स्टेजला गेले होते शेवटी मोक्षाच्या स्टेजला, मग त्यांच्यातला तो स्वयं तर खूपच विशुद्ध, शुद्ध झाला असणार ना तरी त्यामुळे. कसं आहे की अहंकार जेव्हा मोठा होतो ना, हां. तेव्हा चांगली कर्म बांधू शकतो. अहंकार मोठा होतो, वाईट कर्मही बांधू शकतो. त्यामुळे वाईटही बांधली होती. बरं. फळं आली. अज्ञानता होती तोपर्यंत कर्म बांधतच राहिली. बरं. आता हा रावण आहे ना, त्याला किती वाईट म्हणतात. खरं तर तो वाईट नाहीये, प्रतिवासुदेव होता. हां. पुढच्या जन्मात तीर्थंकर चक्रवर्ती होणार होते आणि तीर्थंकर होणार असतात. शिवाय कोट्यावधींना मोक्षाला घेऊन जातील अशा उच्च स्थितीतले, कारण खूपच उच्च लेवलचे आत्मा आहेत ते. हां, हां, हां. पण त्यांचा हिशोबही अशाच मोठ्या सोबतच असतो. बरं. रामचंद्र, लक्ष्मण, वासुदेव होते. हां. रामचंद्रजी बलदेव. म्हणजे त्यांचा हिशोबही मोठ्या सोबतच असतो. हां, हां. त्यांची काही अधोगती होतच नाही. नाही होणार. त्यांची कर्म, मोठ्या लोकांची कर्मही मोठीच असतात. वाईटही जास्त कर्म असतात, चांगलीही उच्च असतात. म्हणजे चांगल्या कर्मांच्या आधारेच तीर्थंकर होणार असतात. आणि सीता ही त्यांची गणधर होणार असते. बरं. प्रथम शिष्या. आणि साऱ्या दुनियेच्या कल्याणाचं काम ते लोक करतील. बरं. म्हणून आज आपण त्यांना वाईट साईड बोलूच नाही. त्या रावणाला मारून टाका, तो खूपच पाखंडी होता, अभिमानी होता, नको असं बोलायला आपण. हां. मोठ्या लोकांबद्दल आपण लहान माणसाने का बोलायचं, भलं हां. बुरं. बरोबर, बरोबर. हे महान पुरुष विद्याधर होते आणि जबरदस्त प्रतिवासुदेव आणि भविष्यातले तीर्थंकर आहेत. चक्रवर्ती खूप उच्च महान आहेत त्यांची दशा. हां. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. तर जरा सामायिक विषय बोलूया. हे जे सांगितलं ना सुरुवातीला, कुठेही मान पोचला गेला तर पॉझिटिव्ह. मान नाही पोचला गेला तर निगेटिव्ह. काही अपमान केला, काही चूक काढली, काही आक्षेप घेतले तर निगेटिव्ह होत राहतं. म्हणजे हे आपले काहीही निगेटिव्ह आपल्याला कोणाचंही दिसतं तेव्हा समजून जायचं की आपला मान आहे किंवा लोभही असू शकतो, मोहही असू शकतो, अपेक्षाही असेल. म्हणजे काही आपलेच दोष आहेत, राग आहे, मोह. आपल्या दोषांमुळेच इतरांचं निगेटिव्ह दिसत राहतंय. कोणाचंही निगेटिव्ह दिसतं 100% स्वतःचीच चूक आहे. म्हणून तसंच चेक करत राहायचं. बघा आरशात आपण पाहतो काहीतरी कानाला
कचरा लागलाय तेव्हा आरशाला काही नाही करत. आपला कानाकडे हात जातो, तिथून कचरा काढून टाकतो. तसं आयुष्यातही कोणाचे जर दोष दिसतील, कोणाचे निगेटिव्ह दिसलं, तर आपल्याला जागृती त्वरित यायला हवी की दुसऱ्याचा दोष दिसतोय. ज्ञानींना तर सगळं जग निर्दोषच दिसतंय, मग मलाच का दोष दिसतायत? माझ्यातच दोष आहेत. माझे दोष मला निगेटिव्हिटी दाखवते, दुसऱ्यांचे दोष सांगतायत. आणि या अशी जागृती जर ही आली, तेव्हाच आपण मोक्षमार्गावर प्रगती करू. नाहीतर मग संसारात आहे त्याच अज्ञानतेने आपण जगत राहू. इतरांचे दोष काढायचे, आपले दोष इतर काढतील, भांडणं करत राहाल, संसारात भटकत राहाल. ज्याला सुटायचं आहे त्याला या सिद्धांताची कास धरावी लागेल. कोणाचाही दोष पाहिले त्यात माझाच दोष आहे. काय दोष आहे ते सत्संगातून समजून घ्या आणि जागृती ठेवा. स्वतःचे दोष नष्ट होतील, इतरांना निर्दोष पाहायला लागाल, स्वतःचे दोष दिसायला लागतील. दोष नष्ट केले तर मोक्ष मार्ग आपला पूर्ण होईलच. आज सामायिकमध्ये आपण हेच घेऊया. कोणाकोणाचे दोष दिसतात आपल्याला, कोणाचं निगेटिव्ह बोलतो आपण, मनात विचार येतात, बुद्धीने कोणाकडे निगेटिव्ह पाहतो, कोणाबरोबर त्याची चर्चा करतो, हा माणूस असा आहे, तो तसा आहे. एक जरी शब्द निगेटिव्ह बाहेर पडला तरी समजून घ्यायचं की आपल्याच अहंकाराचा दोष आहे, मानाचाच दोष आहे, लोभाचाच, मोहाचा दोष आहे. आपल्याच कशांमुळेच आपल्याला समोरचा दोषी दिसतो. आणि ते शब्द कोणाचे निगेटिव्ह बाहेर पडले तर आपण त्वरित पकडून ठेवायचे आणि सामायिकमध्ये चेक करावं लागेल का निगेटिव्ह बाहेर पडलं. चला, आपला दोष काय आहे दिसत नाही तोवर सामान्य भावनेने समोरच्यातल्या शुद्धात्म्याची माफी मागत राहायची आणि भावना करायची. स्वतःचे दोष पाहायचे आहेत, समोरच्याला निर्दोष पाहायचं आहे. सर्वांना समजतंय का आता हे? चला सामायिक करूया, विधी करूया. म्हणा, हे दादा भगवान, हे दादा भगवान, हे श्री सिमंदर स्वामी प्रभू, हे श्री सिमंदर स्वामी प्रभू, मला शुद्ध उपयोगपूर्वक, मला शुद्ध उपयोगपूर्वक जवळच्या व्यक्तींच्या हिशोबात, जवळच्या व्यक्तींच्या हिशोबात कोणाचे निगेटिव्ह दिसते, कोणाचे निगेटिव्ह दिसते, कोणाकोणाचे दोष दिसतात, कोणाकोणाचे दोष दिसतात, त्या साऱ्याचे मूळ कारण त्या साऱ्याचे मूळ कारण स्वतःचेच कषाय आहेत, स्वतःचेच कषायच आहे, स्वतःचेच दोष आहेत. स्वतःचेच दोष आहे. वेगळेपणाची जागृती ठेवून, वेगळेपणाची जागृती ठेवून कोणाचेही दोष दिसतील कोणाचेही दोष दिसतील त्याच वेळी स्वतःच्याच दोषांमुळे चूक आहे, स्वतःच्या दोषांमुळे चूक होते, समोरचा निर्दोषच आहे, समोरचा निर्दोषच आहे. अशी जागृती ठेवून, अशी जागृती ठेवून 5 आज्ञांचे पालन करून, 5 आज्ञांचे पालन करून ज्ञानाने दोषांना नष्ट करायचंय, दोषांना नष्ट करायचे असं सामायिक करण्याची शक्ती द्या. असं सामायिक करण्याची शक्ती द्या. मी मन वचन काया, मी मन वचन काया, माझ्या नावाची सर्व माया, माझ्या नावाची सर्व माया, भाव कर्म, भाव कर्म, द्रव्य कर्म, द्रव्य कर्म, नो कर्म, नो कर्म. हे दादा भगवान, हे दादा भगवान, आपणा प्रकट आपणा प्रकट परमात्मा स्वरूप प्रभूंच्या परमात्मा स्वरूप प्रभूंच्या सुचरणांवर सुचरणांवर समर्पित करतो आहे. समर्पित करतोय.